महात्म्यांनी एक सुंदरसा मंत्र समस्त जगाला दिलाय. तो मंत्र म्हटला की गणी गण गणात बोते. आपण म्हणतो गण गण गणात बोते, पण त्याचं म्हणताना अर्थ गणी गण गणात बोते. या शब्दाचा आपण फक्त रटतोय म्हणतोय फक्त, पण त्याचा अर्थ काय होतोय कधी जाणून घेतलाय का आपण? गणी म्हणजे तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीवात्मा, तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीवात्मा जो अज्ञानी आहे. आणि गण म्हणजे तो परमात्मा. गणात म्हणजे हृदयामध्ये, आणि बोते म्हणजे बघा. शब्दाचे अर्थ बघा. तुमच्या आमच्यासारख्या जीवात्म्याला श्री संत गजानन महाराज सांगतात की आपल्या या हृदयामध्येच त्या परमात्म्याला बघा. यत्र तत्र कुठेही जायची गरज नाही. म्हणून या सर्वत्र शब्दांचा अर्थ एक सुंदर असा मंत्र आहे, गणी गण. आता म्हटलं हा भगवत, हा परमात्मा जो वरचा शिव आहे, हा परमात्मा आणि हा जीवात्मा पाहायला गेलं तर हे दोघं कोण आहेत? मित्र आहेत. हे दोघं वरती सखा आहेत. सखाचा अर्थ काय होतं? सह खादती सह खेलती इति नाम सखा. सोबत खातो, सोबत झोपतो, सगळ्या क्रियाकर्म सोबत करतो, त्याला सखा म्हणतो. मित्र म्हणजे कोण? यदा कदा मिलती न मिलती इति नाम मित्र. कधी भेटतो तर कधी भेटत नाही, त्याला मित्र म्हटलं जातं. दोस्त कशाला म्हणतात? जो आपल्या आतील दोषांचा अस्त करतो. अस्त म्हणजे काय होणं? समाप्ती होणं. आपल्या आतील दोषांची जो समाप्ती करतो म्हणजे नाश करतो, त्याला दोस्त म्हटलं जातं. मग हा जो परमात्मा आहे, श्री संत गजानन महाराज रूपी परमात्मे जे आहेत, हे जे संत आहेत, तो परमात्मा आणि हा जीवात्मा हे दोघं कोण आहेत? मित्र आहेत, सखा आहेत. आणि ज्या वेळेला तो परमात्मा रूपीपाशी हा आपल्यासारखा जीवात्मा भगवान परमात्मा जवळ ज्या वेळेला होता, तर आज ज्या वेळेला त्याने डोकून बघितलं, खाली डोकून बघितल्यानंतर त्याला दिसतंय अरे खाली सुंदर पती पत्नी, एकदम छानसं घर आहे, त्यांचे छोटे छोटे लेकर आहेत, आणि अशा सुंदर अशा संसारामध्ये दोघंही रममाण आहेत. पावसाळ्याचे दिवस झाले की सुंदर पकोडे, गरम गरम भज्या, कुरड्या, काय असेल ते पत्नी गरम गरम काढून देते. पती मात्र त्याचा आस्वाद घेतो आणि सुंदर प्रकारे त्यांचं संसाराचं जीवन अत्यंत चांगलं चाललंय. ज्या वेळेला तो वरचा जीवात्मा, तुमच्या आमच्यासारखा अज्ञानी जीवात्मा, भगवान परमात्म्याकडे असताना खाली डोकवतो आणि त्याला हा सर्वत्र मायारूपी संसार ज्या वेळेला दिसतो ना, त्याला कुठेतरी ते त्याच्यामध्ये तो गुंफल्यासारखं होतो आणि देवाला विनंती करतो, देवा एकदा जातो खाली, एकदा जाऊ दे मला. आणि एकदा जर गेलो ना, बघ हे बाकीचे या मायामोहात जे फसलेत ना, यांना मी सांगून येतो की अरे बाबा याच्यामध्ये फसण्यासारखं काही काम नाहीये. सुखात सगळे साथ देतील पण दुःखात कोणी देणार नाही. यांच्या कानावर घालतो की तुम्ही तिथे जर देह धारण करून गेलात ना, तर तुमचं काम आहे देवाला स्मरण करून त्याच्या आध्यात्मिक मार्गामध्ये चलत, त्याचे चरित्र असतील, त्याची लीला असेल, त्याचे त्या ठिकाणी गुणानुवाद असतील, ते गात गात आत्मसात करीत स्वतःचं कल्याण करणं एवं जगालाही त्या ठिकाणी धर्माचं ज्ञान देणं, हे मी त्या जीवांना सांगून येतो. तुमच्या आमच्यासारखा जीवात्मा वरती असताना देवाला सांगत असतो. जसं एखादं छोटंसं बाळ घरात असलं आणि त्याला जर बाहेर खेळायला जायचं असलं, तर तो काय करतो? पहिले आईला विचारतो, जाऊ दे ना ग, येतो ना मी पटकन, जाऊ दे ना ग. आई काय म्हणते? नाही नाही, बाहेर जाशील, कपडे भरवशील, हातपाय खराब करशील, पडशील जडशील, काही जर तुला लागलं तर कोण बघेल? ही आईची माया. त्याच प्रकारे भगवंत सांगतायत, तू जाशील, हातपाय मोडशील, हातपाय म्हणजे काय? त्याच्यात गुपशील, माया रूपात एकदा गुतला, एकदा तुझ्या पाठीमागं आणा लागला की तो पुन्हा संपत. हे काय करतील? तुला जन्माला घालतील, लहानाचं मोठे करतील, लाड प्यार सर्व पुरवतील. एकदा तुझ्या पाठीमागे एखादी स्त्री लावून दिली, अर्थात तुला त्या बाईचीच सेवा करावी लागेल. पुन्हा ना भगवंत, ना देव, ना काही ना काही. एवढं समजावून सांगितल्यानंतर सुद्धा तो परमात्म्याला सोडून तुमच्या आमच्यासारखा जीव भगवान परमात्म्याला विनंती करतो, देवा मला एकदा का होईना जाऊ दे, जास्त वेळ नाही, थोड्या दिवस राहतो बघ, हे सगळ्यांना सांगून येतो, याची बुद्धी ठिकाणावर लावतो, एकदा जाऊ दे. देव म्हणला ठीक आहे, मी जाऊ देतो, पण विसरणार नाही ना? नाही म्हणले, अजिबात विसरणार नाही, जाऊ दे मला फक्त. आणि त्या जीवात्म्याला भगवंताने आईच्या उदरामध्ये प्रवेश करून दिला. आणि तो जीवात्मा आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला काढतो, लगभग 3 महिने कमी 1 वर्ष परिपूर्ण आईच्या उदरात राहतो. आता मला एक सांगा, असा एखादा रूम आहे, त्या रूममध्ये केवळ मल आणि मूत्र भरलेलं आहे, रक्त, मल आणि मूत्र भरलेलं आहे, अशा रूममध्ये जर तुम्हाला ठेवलं
त्या रूममध्ये काहीच, तुम्हाला माझी भाषा कळतीये ना, एकदम स्तब्धपासून सगळे ऐकायला अशी कळतीये ना भाषा. एकदा असं असं करा बरं, म्हणजे मला समजेल. कळते ना? मग एकदा भजन करा, विठ्ठल असा एखादा जर रूम असेल जिथे काहीच नाही, प्लास्टरही नाहीये, कुठल्या प्रकारची भिंत रंगवली सुद्धा नाही, रंग नाहीये, काहीच नाहीये, ना त्या घरामध्ये टीव्ही आहे, ना त्या घरामध्ये मोबाईल आहे, ना कुठल्या प्रकारची वस्तू आहे, काहीच नाहीये, केवळ मल आणि मूत्रानं भरलेलं ती रूम. आणि त्या रूम मध्ये जर तुम्हाला ठेवलं 1 वर्षापर्यंत तक, तर तुम्ही राहाल का? राहाल का? राहून आले फक्त 3 महिने कमी, 9 महिने 9 दिवस आपण आईच्या उदरामध्ये राहिलो. तिथं टीव्ही दिसली का कधी? मोबाईल दिसला का कधी? कधी कुठली गोष्ट दिसली का? कधी भिंतींचे प्लास्टर दिसले का? भिंतीचा रंग दिसला? काहीच नाही. आपण तिथे रक्ताने सणलेल्या, मल आणि मूत्राने भरलेल्या त्या अंधकूपामध्ये, अर्थात आईच्या उदरामध्ये राहून आलो. आणि राहत असताना त्या जीवाला ज्या वेळेला कष्ट होऊ लागतात, सणून उठतं त्याचं ते शरीर, आणि त्या मलमूत्रामध्ये सणलेलं शरीर त्या जीवात्म्याला ज्या वेळेला कष्ट होतात, देवाला विनंती, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस. काय विनंती करतो देवा? एकदा फक्त या दुःखातून बाहेर कर, या मल आणि मूत्राने सणलेल्या या अंधकूपातून, या उदरातून मला एकदा बाहेर पाड फक्त देवा. 8 पाय हा माझा नवस. ती विनंती तुम्ही बी केली, ती विनंती तुम्ही बी केली, ती विनंती मी बी केली. काय? तुझ्या चरणाचं स्मरण करेल, तुला ध्यानात ठेवेल, तुझ्या भक्तीलाही त्या ठिकाणी ध्यानात ठेवून, स्मरण ठेवून तुझंच नामचिंतन करेल देवा. संसारात राहून, देह जरूर संसारात राहील, पण माझं मन मी तुझ्या चरणी लावेल. ती विनंती सगळ्या जीवांनी केलेली. आणि ज्या वेळेला त्या जीवाला सणलेलं बघून कष्टमय बघतो देव, त्यावेळेला त्याला जन्माला घातल्याबरोबर तोच भगवान परमात्म्याला, भगवंत जन्माला घातल्याबरोबर तो जीवात्मा त्या परमात्म्याला विसरून जातो. आणि जन्माला आला एकदाचा की म्हणतो, क्वाहम क्वाहम क्वाहम, मी कोण आहे? क्वस्तम क्वहम कुत आयात, कामे जननी कोमे तात. मी कुठे आलोय? तुम्ही कोण आहेत? मी कोण आहे? माझी आई कोण आहे? माझे वडील कोण आहे? तू जीवात्मा प्रत्येकाला रडण्याच्या ह्याच्यातून प्रश्न करतो. असंच रडतो ना, क्वाहम क्वाहम. कधी लहान लेकराचं रडणं बघा तुम्ही, कारण तुरंत जन्माला आलेलं लेकरू त्यावेळेला देव भगवान परमात्म्याशी कुठेतरी संवाद साधून येत असतं. बघा, एखादं लहानसं लेकरू जर अचानकपणे हसलं, अचानकपणे रडू आलं, तर आपण म्हणतो तो कुठेतरी त्याच्या गप्पा देवाशी चालू आहेत. खूप लहानसं लेकरू, आमच्या आजी असं म्हणायच्या. सांगण्याचं तात्पर्य त्याला त्यावेळेला कळत असतं, पण तो भगवंताच्या जन्माला आला की मायाच जसा गुरपटला की सगळं विसरून जातो. आणि विसरल्यानंतर म्हणतो, तू कोण? मी कोण? देव म्हणतो, अच्छा, आता मी जन्माला घातल्याबरोबर विसरून गेलास. मग भगवान परमात्म्याने जन्माला तुमच्या आमच्यासारख्या जीवात्म्याला घातलं ना, आपण विसरून गेलो. म्हणून श्री संत गजानन महाराजांना त्या ठिकाणी इथं पाठवलं. आणि इथं पाठवल्यानंतर गजानन महाराज समस्त जीवांना सांगतात, पृथ्वीवरच्या या जगातल्या समस्त जीवांना एकच मंत्राद्वारे सांगितलं, गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते, गणात बोते. सांगण्याचं तात्पर्य अशा या जीवात्म्याला, भगवान परमात्म्याला ज्या वेळेला तो जीवात्मा वचन देऊ लागला, लक्षात राहिलं नाही वचन, तर ते वचन लक्षात आणून देण्यासाठी श्री संत गजानन महाराजांसारखे संत या ठिकाणी प्रकट होतात. आणि प्रकट झालं की या समस्त जीवात्म्यांना पुन्हा लक्षात आणून देतात, बाबा इकडे तिकडे देव शोधून उपयोग नाही, तू त्याचाच सखा आहेस. गणी जीवात्मा म्हणजे आपण, गण तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये, गणात हृदयात राहतो. आणि बोते म्हणजे बघा,
तो भगवान परमात्मा इतर तत्र शोधून उपयोग नाही. अरे तू तुझ्यामध्येच आहे, कारण तुझा आत्मा आणि तो परमात्मा हे दोघं कोण आहेत? सखा. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. फोडी पाषाणाला पाना नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. त्याचं नाम घेता 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 एकदा का त्याच्याशी काही नातं जोडलं की तो मात्र आपण तरी हात सोडून देतो, आपण तरी विसरून जातो एकदा नातं जोडून, पण तो विसरत नाही. जगाचा हात पकडता, आयुष्यभर हात पकडा आणि एकदा हात सोडा तर जग तुम्हाला विसरून जाईल. पण त्याचा एकदाच हात पकडा, एकदा त्याचं नाव घेऊन फक्त त्याला एवढंच म्हणा, बाबा मी तुझा सखा आहे, किंवा मी तुझी बहीण आहे, किंवा मी तुझा भाऊ आहे, किंवा मी कुठलंही नातं जे आपल्या नात्यात कुठेतरी कमी असेल ना ते त्याच्याशी जर जोडलं ना, एकदा तुम्ही नातं जोडून बघा, आयुष्यभर त्याला पुन्हा बघू. देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे. तुका म्हणे त्याचे भारे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे. तुका म्हणे त्याचे भारे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे, मरणी मरे, मरणी मरे. हा, एकदा त्याचा हात पकडा आणि आयुष्यभर तुम्ही लागलं तर विसरून जरी गेलात ना तरी तो तुम्हाला विसरणार नाही. दादानी खूप छान प्रमाण दिलं आणि एका ठिकाणी एक कवी वर्णन करतो, शपक प्रमाणे म्हणायला तर नको, पण गीत एवढं सुंदर आहे की त्या गीताकडे बघितल्यानंतर खरंच असं वाटतं की भगवान परमात्मा कुठेतरी आपल्याला विसरत नाही. बाह पकड़ ले सावरा कहीं भूल न जाए, बाह पकड़ ले सावरा कहीं भूल न जाए, जगमाया के इस दरिया में, जगमाया के इस दरिया में छूट न जाए, बाह पकड़ ले सावरा कहीं भूल न जाए. सबको अपना मान के नाज किया था जितना, सबको अपना मान के नाज किया था जितना, दुखाया तो साथ रहा न कोई अपना, ओ दुखाया तो साथ रहा न कोई अपना. बस एक आस बची है बाबा, बस एक आस बची है बाबा टूट न जाए, बाह पकड़ ले सावरा कहीं छूट न जाए, बाह पकड़ ले सावरा कहीं छूट न जाए. जगमाया के इस दरिया में, जगमाया के इस दरिया में टूट न जाए, बाह पकड़ ले सावरा कहीं छूट न जाए. भगवान परमात्म्याचा एकदा हात पकडा, तो मात्र तुम्हाला विसरणार आहे. जगाचा पकडा, जग तुम्हाला फक्त सुखामध्ये बघणार आहे, दुःखात मात्र बघू शकणार नाही. म्हणून तो असा आहे. म्हणून तर भगवान परमात्मा त्याच रूपामध्ये येऊन श्री संत गजानन महाराजांच्या स्वरूपात येऊन प्रकट होऊन तुमच्या आमच्यासारख्याला सांगतात की अरे हृदयात बघा, हृदयात आपण 20 वर्ष आधी जर गेलो ना मायबाप, 20 वर्ष आधी, तर पहिले छोट्या छोट्या किड्या मुंग्यामध्ये भगवान परमात्म्याला बघितलं जात होतं. बघा पूर्वीच्या माता मावल्या जर बघितलं ना, अजूनही म्हाताऱ्या आजीबाई जर दारामध्ये त्यांना काळ्या मुंग्या दिसल्या किंवा लाल मुंगे दिसल्या तर कुंकवाचा करंडा आणतील आणि त्या ठिकाणी हळदी कुंकू
वाहतील. कारण त्या किड्यांमध्ये, त्या मुंग्यांमध्ये त्यांना भगवान परमात्मा दिसत आहेत. पहिलेचे शेतकरी जर विचार केला ना, हां, जर कणीस, मग ती ज्वारीचा असू द्या, बाजरीचा असू द्या, अन्यत्र कुठल्या धान्याचं असू द्या, जर आपल्या इथे धान्य पिकलं तर ते कणीस तोडायचे आणि 4-5 कणीस आणून त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये अशी वरती खोचून द्यायची पत्र्याला. कारण का, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर कुठे दाणे सापडले नाही तर या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये पशुपक्षी येतील आणि पशुपक्षी आल्यानंतर काही का होईना ते सुकलेलं ते कणसे आणि त्याला लागलेले दाणे ते मात्र ते चुभून खातील. कोण? पशुपक्षी. याच्यासाठी पहिले शेतकरी लोक धान्याचे कंस त्या ठिकाणी ठेवून जायचे. सांगण्याचं तात्पर्य का, की त्या पक्ष्यांमध्ये सुद्धा त्या भगवान परमात्म्याला पहिले पाहिलं जात होतं. किड्या मुंग्यांमध्ये असू द्या, पशु पक्ष्यांमध्ये असू द्या, त्या भगवान परमात्म्याला पाहिलं जात होतं. आता माणसात देव दिसत नाही बाई बाब. आताची काळ वेळ अशी आहे. नाथबाबांनी स्वतः वर्णन केलेलं एकनाथरायांनी की पुढेचा जो जमाना आहे, पुढे कलियुग कशा प्रकारे होणार आहे माहिती. बहीण भावाचे विवाह लागेल, 5 वर्षाची नारी भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्वीण होईल. अशा प्रकारचा पुढचा जमाना येणार आहे मायबाप. मग पहिले किडा मुंग्यांमध्ये भगवान परमात्मा दिसत होता, आता मात्र तुमच्या आमच्या सारख्यांमध्ये सुद्धा माणूस बघायला तयार नाहीये. कुठेतरी राग द्वेष हे जे 6 काम क्रोध आदी जे 6 अवगुण आहेत ना, ते सगळ्यांच्या मध्ये एकदम तुडुंब भरलेले आहेत. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल. ते तुडुंब भरल्यानंतर तुमच्या आमच्या समोर कुठेतरी दया नावाची जी चीज आहे, कुठेतरी ममता जी आहे ती कमी राहिलेली मायबाप, फार कमी झाली. कारण आजकाल पहिलेच्या माता माऊल्या लेकराला जन्माला घातलं की थोडंसं सुद्धा असं म्हटलं जायचं की नाही माझ्या लेकराला दृष्ट लागेल, यासाठी जास्त करून कोणाच्या हातात सुद्धा दिलं जात नव्हतं लेकरू, कोणाचा स्पर्श सुद्धा दिला जात नव्हता. आता आई जी जन्माला घालते ना लेकराला, 1 किंवा 2 महिन्याचं लेकरू झालं की त्याला सोडून निघून जाते. त्या आईची ममता कुठेतरी दडलेली आहे, कुठेतरी ममतेचा सुद्धा लोप व्हायला लागलेला आहे. हळूहळू सगळ्या गोष्टींचा लोप तर होत चाललाय, पण आता ममतेचा सुद्धा लोप व्हायला लागलाय. गोष्ट एकच आहे, फक्त मोबाईल. ज्या वेळेला 5 वर्षाआधी मी 10 वर्ष जवळपास श्रीधाम वृंदावनामध्ये घातली आणि वृंदावनात असताना माझ्याकडे एक छोटासाच मोबाईल होता. पहिले असं होतं की राज्याच्या बाहेर जर लोक गेली ना तर त्याला एक रिचार्ज मारावा लागायचा, रोमिंगचा रिचार्ज मारावा लागायचा. पहिले 40 रुपयाचा रोमिंगचा रिचार्ज मारल्यानंतर महाराष्ट्रातील व्यक्ती जर एखादी परराज्यामध्ये गेली तर तिचा फोन लागत होता. आता रोमिंगचं काम नाही, पहिले 11 रुपयाचं वाउचर घेतलं की ते आपल्याला खूप दिवसापर्यंत तक जात होतं. नुसता मिस कॉल बी दिला तरी ते तेवढे पैसे 7 रुपये राहत होते. आता या अनलिमिटेड नेटमुळे काय झालं, सगळ्या गोष्टी माणसाला दिसायला लागल्या आणि त्याच्यामध्ये गुंतल्यामुळे माणसाच्या इतरत्र गोष्टी तर सोडून द्या, माणसात माणूस देव बघणं तर सोडून द्या, आईची ममता. असं ऐकलं होतं मी की जगतात माणसाला सगळ्या गोष्टी सुटतात, जगतात सगळ्या गोष्टी कमी होऊ शकतात, पण आईची ममता कधी कमी होत नाही. लेकराने मर्डर बी केला ना, चोरी बी केली ना, तरी त्या आई तितक्याच याच्याने जवळ घेतली. आणि त्या लेकराला, कोणत्या आईला असं वाटतं की आपल्या लेकरांनी चोरी करावी, कोणत्या आईला असं वाटतं आपल्या लेकरांनी खुनी बनावं? नाही, आई कधीच लेकराला चुकीचं शिकवत नाही. पण जरी त्या लेकराने चूक केली, आई समस्त चुकांवर पदर घालते आणि त्याच ममतेने तितक्याच मायेने त्याला जवळ घेते. पण असेही शब्द कुठेतरी आता लोप व्हायला लागले, कुठेतरी हे शब्द खोटे ठरायला लागले. त्याचं कारण आहे सगळ्यात जास्त तो म्हणजे मोबाईल. आईची ममता लोप व्हायला लागली. कारण आज माझ्याकडे जे 40 मुली ना, एक छोटीशी मुलगी आहे, पहिलीची एक फार छोटीशी मुलगी आहे. ज्या वेळेला ती आली, एवढी लहान मुलगी मी घेत नाही, पण ज्या वेळेला ती संस्थेत आली ना, ते तिचे वडील तिला टाकायला आले होते आणि तिच्या आईवडिलांनी मला तिच्या आईबद्दलचा जो इतिहास सांगितला ना, त्या इतिहासाला ऐकल्यानंतर त्या मुलीला मला संस्थेत घ्यावं लागलं. ते म्हणजे त्या लेकराला ज्या वेळेला त्या आईने जन्माला घातलं, त्या मुलीला 1 महिना फक्त त्या आईने त्या मुलीला दुग्धपान केलं, म्हणजे दूध पाजलं. आणि दूध पाजल्यानंतर 1 महिनापर्यंत फक्त 1 महिना वाढवली आणि 1 महिन्याची झाली की ती जन्म देणारी आई त्या लेकराला टाकून पळून गेली आणि दुसरीकडे लग्न लावलं. दुसरीकडे लग्न लावलं. त्या बापाने त्या लेकराला 1 महिन्याच्या त्या मुलीला लहानाचं मोठं केलं,
चांगल्यारीत्या सांभाळ केला, पाहिजे तसा तिला संस्कार दिले, आणि ती मुलगी आता कुठेतरी शाळेत जाणार आहे. बरं, ते फक्त मुलगीची आईच नाही, मुलीच्या आजी बी अशीच पळून गेलेली होती, त्या बापाची माय. त्या घरात बाईच नसल्या कारणाने तो माणूस दिवसभर कडी लावून, ही सत्य घटना आहे बरं का, ही सत्य घटना आहे, दिवसभर कडी लावून आतमध्ये त्या मुलीला खेळायला सोडून जायचा आणि खाली काम करण्यासाठी जायचा, बिल्डिंगच्या खाली दिवसभर काम करायचा. पण ती मुलगी 6 वर्ष जवळपास आतमध्ये बंद राहिली, कधी कोणाच्या नजरेस पडली नाही. पण ज्यावेळेला आता शाळेत जायची बारी आली, ते मुलीचा सांभाळ कोण करणार आहे, म्हणून कुठेतरी चांगली संस्था बघून, एखादं गुरुकुल बघून, किंवा एखाद्या काही ठिकाणी जिथे मुलींचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला जातो असं ठिकाण बघून त्या मुलीचा टाकण्याचा विचार मुलीला. पण ज्यावेळेला शोधश घेता घेता आपल्या श्रीधाम संस्थेत ज्यावेळेला आले ना, तर एवढीशी बालिका, छोटीशी ती पहिलीची मुलगी का टाकतायत म्हणून ज्यावेळेला प्रश्न केला, तर तिच्या वडिलांचं हे सांगितलेलं उत्तर होतं. मला हे सगळं काही सांगायचं नाही, पण त्या पाठीमागचा अर्थ असा आहे, एवढ्याशा लेकराला आई कशा पद्धतीने सोडून जाऊ शकते. असं म्हणतात ना, सगळ्या गोष्टी कमी पडतात, पण आईची ममता कधी कमी होत नाही, आईचं लेकरावरचं प्रेम कधी कमी होऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी आता काय समजायचं, तीही आईच असेल ना, तिनेही लेकराला जन्मच दिला असेल ना. आता ही ममता का लोप होत चालली, कशा पद्धतीने कमी होत चालली, त्याचं कारण म्हणजे फक्त मोबाईल. ही जी अनलिमिटेड नेट आहे ते फक्त त्याच कारणामुळे हळूहळू सगळ्या गोष्टी कमी होऊन चालल्यात, आणि माणसात माणूस देव बघायला तयार नाही मायबाप. त्याचं कारण फक्त एवढे, एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल. कारण मोबाईल असा आहे, जितका चांगला आहे तितका वाईटही आहे. जितकं माणसाला त्यातून चांगलं घेता येतं तितकं वाईट त्याच्यातून बघता येतं. आणि त्या मोबाईलमुळे मी तर म्हणते सगळ्यांचे, लहान लेकराचं सगळ्यात जास्त बालपणाचं नुकसान हे फक्त मोबाईलमुळे आहे. आणि खरं सांगू, एक गोष्ट अजून सांगून जाईल, त्यात ही रेकॉर्ड होतंय म्हणून ही गोष्ट सांगणं गरजेची आहे. 13 डिसेंबर 2025 पासून एक शासनाचा कायदा, शासनाची नियमावली लागू झालेली आहे. मग ती कुठली संस्था असू द्या, कुठलं गुरुकुल असू द्या, कुठली शाळा असू द्या. सुधाकर डॉक्टर दादा ऐकताय ना, ऐका. कुठलीही संस्था असो, गुरुकुल असो, स्कूल कॉलेज असो, शाळा असो, ते शासकीय असू द्या, खाजगी असू द्या, कुठल्याही प्रकारचं असू द्या, त्या याच्या नियमावलीमध्ये जो वागेल किंवा राहील त्याच पद्धतीने तो व्यवस्थित गुरुकुल चालू ठेवेल. नियमावली अशी आहे, आज एक असं म्हटलं जायचं पहिले बघा, छडी लागे छमछम आणि विद्या येई घम घम. पण आता हे शब्द कुठेतरी लोप होतील, आता हे नाही शिवून जातील. त्याचं कारण असे, तुम्ही नुसती एक छडी बी मारली लेकराला ना, तरी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मी असं म्हणतच नाही, मुळात माझं असं म्हणणं नाही की शासनाने जी नियमावली काढली ही चुकीची, असं माझं म्हणणं नाही. त्यांनी जी काढली असेल ती विचार करून, कारण आजकालच्या लेकराला 1% जरी कमी पडला तरी माणूस ते एवढ्याच मोठं केले, छोटंसं मोठं वागवलेलं लेकरू, त्याला नाही त्या प्रकारचं शिक्षण दिलेलं, पाहिजे तेवढा खर्च केलेलं त्या ठिकाणी, तरी सुद्धा 1 जरी टक्का कमी पडला तर मायबापाच्या धाकाने म्हणा किंवा आपल्या घरच्यांच्या धाकाने म्हणा, ते मुलगा फाशी लावतो किंवा विष पिऊन मरतो किंवा एखाद्या विहिरीत जीव देतो. या कारणामुळे अशी नियमावली लागू शकते. माझं म्हणणं नाही, पण माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे, 1 जरी छडी मारली, 2 जरी छड्या मारल्या तरी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्ही नुसतं ओरडलं बी, उद्या अभ्यास करूनच आला पाहिजे, कसं नाही करत बघतोस तुझ्या, साहजिक धमकीही दिली, करतो का नाही, दबाव जरी दिला तरी सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. हे नियमावलीमध्ये आहे. मग माझं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एवढ्या सगळ्यांना एकच राहील, जर तुम्हाला वाटत असेल की आपले लेकरं घडावे, आपले लेकरं जर घडावे असं वाटत असेल ना, तर ज्याही स्कूल कॉलेजमध्ये असू द्या, शासकीय असू द्या, खाजगी असू द्या, एखाद्या गुरुकुलामध्ये असू द्या, एखाद्या संस्थेमध्ये असू द्या, तिथे टाकल्यानंतर स्वतःचं तुम्ही संमतीपत्रक द्या, स्वतःचं एक संमतीपत्रक द्या. बघा, फार मोठा आज काबड कष्ट करून पैसा मी तुमच्याकडे जमा केलाय, आज माझं लेकरू तुमच्या स्वाधीनी केलंय, हे फक्त शिक्षणामुळे आणि संस्कारासाठी केलंय. मायबाप, जर माझं लेकरू घडलं नाही तर मी तुम्हाला विचारेन, मग त्याला छडी देऊन घडवा, त्याला ओरडून घडवा, त्याला धमकी देऊन घडवा, पण कशा का पद्धतीने होईना, कारण माझं लेकरू मी तुमच्याकडे टाकलंय ना, तर हे भारताचं भविष्य असते. लेकरू जर त्याला मारू शकत नाही, छड्या देऊ शकत नाही, तर आजकाल कुठे होतील, या अधिकारी बनणार नाही कोणी त्या ठिकाणी, स्वप्नही रंगवणार नाही कोणी, ध्येय सजवणार नाही, आणि भारताचं भविष्य जे आहे ते खराब झाल्याशिवाय राहणार नाही.
आज कुठलाही अधिकारी असू द्या, कुठलाही मोठा माणूस असू द्या, तो छडी खाल्ल्याशिवाय पुढे आला नाही. सांगते का मी, आज या ठिकाणी सगळ्यात जास्त व्यापारी मंडळी आणि या सगळ्यांचे लेकर कुठे नाही तर कुठे शिकायला असतीलच. तर या नियमावलीचा असर तुमच्या लेकरांवर होऊन त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून सगळे मायबापांनी एक संमतीपत्र कसं लिहून द्यायचं, माझं लेकरू मी तुमच्या स्वाधीन केलंय, तुमच्याकडे सोपवले, पाहिजे तसे संस्कार द्या, पाहिजे तसं शिक्षण द्या, मात्र तुमच्याकडे सोपवलंय ना, पण हे लेकरू कशाही पद्धतीने करा, पण घडलंच पाहिजे ही माझ्या अनुमती अनुसार. असं जर तुम्ही एक जरी संमतीपत्रक दिलं मायबाप, तर त्या लेकराला ती नियमावली बाजूला होईल आणि ते लेकरू पाहिजे तसा अभ्यास करून पुढे काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच फक्त माझं सांगणं आहे. ही काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, आता कॅमेरा आहे म्हणून माझं सांगणं आहे. सांगण्याचं तात्पर्य, आजकाल जो माणसाचं लहान लहान लेकराचा जो बाल्यपणा आहे, बालक अवस्था आहे, ती मात्र कुठेतरी लोप होते. केवळ कशामुळे? मोबाईलमुळे. थोडासा प्रौढ झाला, थोडासा कुमारावस्थेमध्ये आला की मोबाईलची लत लागते. पुन्हा ती कुमारावस्था ही कुठेतरी खेळणं नाही, हसणं नाही, कोणाशी बोलणं नाही, कोणाशी संवाद नाही. तारुण्यात आला की त्याच्यातच लीन होतो आणि त्याच्यात लीन होता होता आपल्याला काय करायचंय आणि कशासाठी हा देह दिलाय, मायबापाची सेवा करता करता, संसाराकडे बघता बघता त्यालाही प्राप्त करायचंय. मायबाप आपण साधी टोपी याच्यात घातली तर आपल्याला कुठेतरी लाज वाटू लागते. मुस्लिम धर्माचे छोटी छोटी लेकरं बघा, जसे जन्माला आले त्यांना अम्मी आणि अब्बा शिकवलं जात नाही. पहिले त्या ठिकाणी त्यांच्या मंदिरामध्ये, त्या मस्जिदीत घेऊन जाऊन तिथे अल्लाह आधी त्या देवाचं दर्शन करणं शिकवतात, कशा पद्धतीने नमाज वाचली पाहिजे हे शिकवतात. सर्वात पहिले त्यांना स्वतःच्या मायबापाला आवाज न देता पहिले नमाज कशी वाचावी हे शिकवलं जातं. आणि लेकरू जन्माला आलं की त्याला पहिले आपल्या धर्माची टोपी घालवणं शिकतात, पहिले आपल्या संस्कृतीला जोपासणं शिकवतात. सांगण्याचं तात्पर्य, आजकालची ही छोटी छोटी जी लेकरं आहेत ना, खरं सांगू, हां, माय बापाने जेवढं कमवून ठेवले, एकदा आपण तरी विकून टाकू, एकदा आपण तरी ते विकून तरी खाऊ. पण हे जे लेकर आहेत, नवीन घेण्याचं सामर्थ्य जरी नसलं ना, पण मात्र विकू देणार नाहीत याची गॅरंटी यांची देते. कारण का, आजी त्यांनी टोपी घालून आणि जे संस्कार धारण करून ते इथं उभे आहेत. असं माझं म्हणणं नाही की आधी करून दुसरीकडे संस्कार दिले जात नाही, पण त्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये संस्कार दिले जातात ना. हां, त्या आध्यात्मिक ज्ञानाचे संसार घेत असताना आणि ते जोपासत असताना माणूस पुढे वाटचाल कशा पद्धतीने करतो आणि ती वाटचाल त्याच्या जीवनामध्ये कधीही चुकीची ठरवू शकत नाही, ही मात्र गॅरंटी या आध्यात्मिक संसाराची आहे. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल देव नटला नाना परी, भरोनी उरला तो चराचरी. तो समस्त ठिकाणी व्याप्त आहे आणि तो दिसेल कधी, ज्या वेळेला आपण त्याला आवडेल असं काम करू. त्याला आवडतं काय? आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हा सगळ्यात महत्वाचं आध्यात्मिक क्षेत्राचं असून त्याचं नाम कशाही पद्धतीने जपा, पण त्याचं नाम जपणं त्याने पाहिजे. आता मायबाप खरं सांगू, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ, गाथा असेल, इतरत्र ग्रंथ असतील, हे नुसतं पुस्तक नाहीये. भागवत हे नुसतं पुस्तक नाही, हे साक्षात भगवान परमात्मा स्वरूप आहे. आणि हे मात्र हा सत्संग आपल्याला ऐकायला भेटतो, ते पारायण आपल्यासारख्यांना करायला भेटतं, हे आपलं भाग्य आहे. खरं सांगू, पारायण करता करता ऐका ऐका आई साहेब, इकडे बघा, पारायण करता करता एक स्त्री कुठल्या पद्धतीला, कुठल्या पदाला प्राप्त झाली हे मी तुम्हाला सांगते. एक छोटीशी बालिका, 16 वर्षाची कन्या, ज्या वेळेला गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं, तर त्यावेळेला ती घरी गेली आणि आईला सांगते, आई मी पारायणाला बसू का ज्ञानेश्वरीच्या? आई म्हटली, बस ना, चांगली गोष्ट आहे, तुझ्या मनामध्ये अशी विचार आहे ना, अत्यंत चांगली गोष्ट आहे, बस म्हणले. पण म्हणले, आई मी अशीच बसणार नाही, मला साडी घालून पारायण करायचं. त्या आईने शिकवलं, बाळा तुला पुढे चालून, आता तू 16 वर्षाची झाली, काही दिवसामध्ये तुझं लग्न करावं लागणार आहे, लग्न झाले की मात्र तुला साडीच घालावं लागणार आहे. आता ड्रेस घालून घे, पुन्हा तुला साडीच नसते, तू कंटाळून जाशील. नाही म्हटले आई, मी साडी घालून अंगभर कपडे धारण करून मग देवाच्या दरबारामध्ये जाऊन त्या ठिकाणी मी ज्ञानेश्वरीचं पारायण करेल. आणि खरं सांगू, एक अशी स्थान म्हणजे जे भगवान परमात्म्याचं मंदिर असो, तिथे जाण्यासाठी तरी जीन्स पॅन्ट असू द्या, अर्धेवट कपडे असू द्या, उघडे पागडे अंग असू द्या, हे सुद्धा तिथे जाणं तरी बंद केलं पाहिजे. बघा तुम्ही, मुस्लिम
धर्माच्या त्या बायकांना बघा, कितीही गरमी होऊ द्या, कितीही काही होऊ द्या, संपूर्ण अंग त्यांचं झाकलेलं असतं. त्यांच्या धर्मात जर बघितलं ना, एकही बाई तुम्हाला अशी अर्धवट कपडे घालणारी बाई दिसणार नाही. कुठेही सुद्धा त्यांचं अंग उघडं दिसणार नाही. कारण का त्यांना राहू वाटत नाही का चांगलं? बरं, अर्धवट कपडे घालून कुठेतरी अंग दाखवूनच सुंदर राहता येतं का? अशातला भाग आहे का? अरे मी म्हणते, डोक्यावर पदर घेऊन जी बाई सुंदर दिसते ना, ती कुठल्याच वेशामध्ये सुंदर दिसू शकणार नाही. अंगभर कपडं घालून. कारण का? ऐका पुढचे काय सांगते मी. 16 वर्षाची ती कन्या ती आईला सांगते, आई मला साडी घालून जायची, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, मला जाऊ दे. म्हणले ठीक आहे बाई, तुला घालाविषयी वाटते ना, घाल म्हटले, हरकत नाही. त्याच लहान मुलीनं, त्या 16 वर्षाच्या कन्यानं साडी घातली, मंदिरात गेली, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. 7 दिवसाचं केलेलं पारायण पुढे हळूहळू ती कन्या मोठी होऊ लागली. मुक्काम दर मुक्काम ती कन्या गावातली सरपंच झाली. ती कन्या पुन्हा हळूहळू मोठी झाल्यानंतर तीच कन्या आमदार झाली, खासदार झाली, मंत्रिपदाला उभी राहिली. आणि त्यानंतर आपल्याच भारताची राष्ट्रपती, प्रथम राष्ट्रपती, महिला राष्ट्रपती ती कन्या झाली, अर्थात आदरणीय प्रतिभाताई पाटील. पण डोक्यावरचा कधीही पदर खाली उतरू दिला नाही. कारण का जर त्यांनी डोक्यावर पदर घेतला नसता तर काय त्या सुंदर दिसल्या नसत्या का? चांगल्या दिसल्या नसत्या का? पण नाही. आध्यात्मिक विचार, ज्ञानेश्वरीचं पारायण करून, साडी घालून, संपूर्ण अंग भरून कपडे घालून त्या ठिकाणी जी बाई वावरते, आणि अशी बाई जर आपल्या भारताची राष्ट्रपती पदाला प्राप्त होत असेल, तर मी तर म्हणते आपला भारत जो देश आहे, अत्यंत सुमधुर आणि सुसंस्कारित देश आहे. मी म्हणते असा देश कुठे नसेल. मी म्हणत नाही, हे बघा, बाकीच्या देशांना कधी कुठल्या पद्धतीने, अमेरिकासारख्या देशाला मावशी कधी म्हणण्यात आलं नाही. आपल्या देशाला भारत माता म्हटलं जातं, गर्वाने नामघोष केला जातो, भारत माता की जय म्हटलं, माता म्हणून संबोधलं जातं. असा आपला देश. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान, प्रधानमंत्री झाले आदरणीय वाजपेयीजी. पहिले वारले, मला नाव लक्षात येईना, तोंडापुढे नाही, पहिले वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी. अटल शब्द माझ्या मुखात येत नव्हता, होत असते कधी कधी. अटल बिहारी वाजपेयी आपल्या भारताचे पहिले म्हणजे याच्या पहिले, आत्ताच्या पहिले रे, वारले. पण एका काळी ते या भारताचा दोरा सांभाळणारे होते, धागा सांभाळणारे होते. मायबाप, मी सांगते कशावरून आपला देश किती सुसंस्कारित आहे आणि किती पवित्र विचार आहे याच्यावरून मी सांगते. मला नावाशी घेणं देणं नाही किंवा त्या महात्म्याचं मला गुणगान गायचं नाहीये. मी सांगते कशावरून. पाकिस्तानमधली एक सुंदरी बाई, अत्यंत सुंदरी महिला, कितीतरी स्थळं लग्नासाठी तिला आलेले होते, पण कितीतरी स्थळं तिने लग्नासाठी नाकारले. आणि ज्या वेळेला आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांना त्या बाईने विचारलं, महिलेने विचारलं, की तुम्ही या संपूर्ण भारत देशाचे एक राजा आहात आणि तरी सुद्धा तुम्ही लग्न केलं नाही, तुम्ही एक ब्रह्मचारी अवस्थेमध्ये आहात, असं का तुम्हाला कुठली स्त्री आवडली नाही का? असं ज्या वेळेला त्या बाईने विचारलं तर त्यांनी सांगितलं असं काही नाहीये, पण म्हणले मला आतापर्यंत खूप सारे स्थळ आले. ती पाकिस्तानमधली होती. मी म्हणली एवढी सुंदरी आहे, मला आजपर्यंत कधी कुठला पुरुष आवडला नाही. खूप स्थळ आले, खूप चांगले चांगले घरचे आले, पण मी मात्र लग्नाला सगळ्यांना नकार दिला. पण ज्या वेळेला मी तुम्हाला बघितलं, मला असं वाटतं की मी तुमच्याशी लग्न करावं आणि मला तुम्ही पत्नी रूपाने ग्रहण करावं. पण माझी अट अशी आहे, म्हणले मला गिफ्ट म्हणून जम्मू काश्मीर द्यावं लागेल म्हणे. अटल बिहारी महाराज त्या ठिकाणी त्यांचे जे शब्द येतं ना, ते खरंच ऐकण्यासारखे. ते म्हणले मी तुझ्याशी लग्न करावं आणि तुला गिफ्ट म्हणून माझं जम्मू काश्मीर द्यावं. बाई, मी लग्न करायला तयार आहे. आत्तापर्यंत मी ब्रह्मचारी होतो, हरकत नाही, माझ्या जीवनात कधी कुठली स्त्री आली नाही, मी लग्न करायला तयार आहे. पण माझं असं म्हणणं आहे, मला हुंड्यामध्ये संपूर्ण पाकिस्तान मिळावं तरच मी तुझ्याशी लग्न करेन म्हटले. सांगण्याचं तात्पर्य हे, ज्या वेळेला ही गोष्ट एका माणसाच्या कानावर पडली, पत्रकारांच्या कानावर पडली, आणि त्यांनी ज्या वेळेला विचारलं
की तुम्ही असं का म्हणलात? का तुम्हाला पाकिस्तान पाहिजे होतं, भारतभूमी कमी पडत होती का? ते म्हणले असं नाहीये, पण मला ही स्त्री नकोय जी माझ्या भारताला कुठेतरी विभागणी याच्यामध्ये करत असेल, त्याचा भाग पाडत असेल. आणि दुसरी गोष्ट, माझ्या भारत देशामध्ये ज्या महिला आहेत त्या अत्यंत सुंदर, सुसंस्कृत आणि संस्कारी महिला आहेत. कारण धन्यास्तु भारतो देशो, धन्या भारत संस्कृती, भारतीय जना धन्या, धन्यास्माकं परंपरा. माझ्या भारतातली जी परंपरा आहे, माझ्या भारतातली जी संस्कृती आहे, माझ्या भारतामध्ये लग्न केल्यानंतर 6 महिने मी तुझ्यासोबत राहील किंवा 1 वर्ष मी तुझ्यासोबत राहील आणि तुझ्या एका लेकराला जन्म दिला की मी तुझ्याकडून वेगळी होऊन पुन्हा दुसरं लग्न करेल, अशी संस्कृती म्हणले आमच्या भारताची नाहीये. आमच्या भारतामध्ये एकदा का मग तो कसाही पती असो, लंगडा असो, पंगळा असो, मुका असो, बैरा असो, त्याच्याशी जर एकदा गाठ बांधून दिली तर संपूर्ण जीवन ती बाई त्याच्यासोबत काढती, संपूर्ण जीवन काढती. आणि आपल्या भारताच्या संस्कृतीला जोपत असताना अंग भरून कपडे घालून, डोक्यावरचा पदर घेऊन आपल्या संपूर्ण भारताची संस्कृती जोपासती. आणि त्या भारताच्या संस्कृतीला जोपासत असताना आपली परंपरा जोपासती. असा माझा भारत देश आहे आणि या भारताच्या संस्कृतीला मला कलंक लागून नाही घ्यायचा आहे, असं त्या अटल बिहारीजींचं उत्तर होतं. हे मला सांगायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य, आपला भारत देश इतका श्रेष्ठ आहे आणि आपल्या भारत देशामध्ये प्रकट झालेले संत मांदियाळी अनेक साधू संत महात्मे आहेत. श्री संत गजाननजी महाराज सुद्धा आहेत. आणि त्यातही त्यांच्या दिलेल्या मंत्राद्वारे त्यांचं सांगण्याचा तो उद्देश आहे की सर्वत्र ठिकाणी देव बघा. आणि सर्वत्र ठिकाणी देव बघत असताना माणसात असलेला जो जीवात्मा आहे, म्हणजे या देहात असलेला जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याच्या हृदयामध्ये सुद्धा तो भगवान परमात्मा आहे. ही आपल्या भारतातल्या संस्कृतीच्या या मातीत उत्पन्न झालेले, प्रकट झालेले संतांचेही विचार आहेत, जे की इतरत्र तुम्हाला भेटणार नाही. कुठेही जा अशी भूमी नाहीये आणि असे विचारही नाही. एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल. म्हणून आणि अशा संतांनी तुमच्या आमच्यासाठी करोडोची एक संपत्ती जमा करून ठेवलेली, ती म्हणजे ज्ञानेश्वरी, ती म्हणजे गाथा आहे, ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे, ती म्हणजे शिव महापुराण आहे, आदी करून 17 महापुराण, 18 उपपुराण सारखी ही ग्रंथरूपी संपत्ती जी तुमच्या आमच्यासाठी जमा करून ठेवली, ही इतरत्र तुम्हाला कुठे ऐकायला भेटणार नाही. बघा, अजून जर विचार केला ना, भगवान परमात्म्याचे कितीतरी अनंत जन्म झाले असतील, हरि अनंत, हरी कथा अनंता, पण जन्म म्हटला की आपला भारत देशच आहे. दुसरी यत्र तत्र जर तुम्ही शोधणार तर कुठेही भगवान परमात्म्याला तुमचं नावही भगवान परमात्म्याचं तुम्हाला नावही दिसणार नाही, साधू संतांचं प्रगट्यकरणाची कथाही दिसणार नाही, चरित्रही दिसणार नाही आणि जन्मस्थानही आढळणार नाही. आढळतील, दिसतील, डोळ्यालाही अनुभवाल तर ते फक्त भारतामध्ये आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरिचे दास जन्म घे. कुळ पावन तो देश, तेथे हरिचे दास जन्म घेते, तेथे हरिचे दास जन्म घेते. आणि पवित्र ते कुळ पावन तो देश, असा हा पवित्र देश आहे, असा हा पावन देश आहे जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि या हरीच्या दासांनी श्री संत गजाननजी महाराज, श्री संत ज्ञानोबाराय, श्री संत तुकोबाराय, श्री संत एकनाथ महाराज, चुकोबाराय आदी करून अनंत संत झाले. त्या संतांनी तुमच्या आमच्यासारख्या जीवात्म्याला त्या परमात्म्याशी नातं जोडा, त्याला मात्र सोडू नका. आणि त्याला जर खरंच बघायचं असेल तो प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये स्थित आहे, हे सगळ्यांना सांगत आले. आणि मायबाप त्याला जर खरंच बघायचं असेल, त्याचं दर्शन घ्यायचं असेल, त्याला अनुभवायचं जर असेल तर ते फक्त एकच साधन आहे, ते म्हणजे नाम. आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि पुढे चालून सांगितलं, वारकऱ्याचे अंतर्बाह्य लक्षण सांगत असताना सांगतात की नाम घेत असताना त्याचे लक्षण काय काय असू शकतात. जशा प्रकारे एखादी लग्न झालेली स्त्री ही कशावरून ओळखू येते? तिच्या मंगळसूत्रावरून, तिच्या भरलेल्या सिंदूरवरून, तिच्या पायातल्या जोडव्यावरून. तिला बघितलं की आपल्या सगळ्यांना वाटतं की हिचं लग्न झालेलं आहे. तसं वारकरी म्हटला की त्याचे लक्षण काय हे पुढच्या तुळसी माळ गळा, गोपीचा मराठीला, तुळसी
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 हे हृदय कळवळा वैष्णवाचा 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या संत महात्म्याने त्याच नाथबाबांनी सांगितलं, नाम घेता घेता जर त्याला हृदयात पाहायचं असेल तर याही गोष्टी गरजेच्या आहेत. जर बाईला सासरी नांदायचं असलं तर ती फक्त कपडे घालूनच जशी कुवारी कन्या असती तसं वावरू शकत नाही, तसं दाखवू शकत नाही. तिला सासरी राहायचं म्हटलं की तिला पतीच्या आनंदासाठी, त्याच्या प्रसन्नतेसाठी गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणंच आहे, पायात जोडवे घालणंच आहे, कपाळाला सिंदूर लावणंच आहे, कुंकू भरणंच आहे, हातामध्ये चुडा भरणं नाही. झोपलात की काय? त्याच प्रकारे भगवत भक्त म्हटलं, वारकरी म्हटलं की त्याला गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून, अर्थात त्याचं लायसन्स घालून त्याला गोपी चंदनाचा टिळा लावणंच आहे. त्याही पुढे सांगितलं, हृदयी कळवळा वैष्णवांचा. नुसता बाह्य देखावा करून चालणार नाहीये, त्याला हृदयामध्ये वैष्णवांविषयी, भगवत भक्तांविषयी, एका मनुष्यविषयी माणुसकी असून त्या भगवंताविषयी, त्या वैष्णवांविषयी, त्या भक्ताविषयी मनामध्ये कुठेतरी हृदयामध्ये कळवळा पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन सांगितलं, वारकऱ्याचे बाह्य आणि अंतर्लक्षण सांगितले. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी आणि कार्तिकीला पंढरीची वारी करणं साधन निर्धारी आणणं, याच्याशिवाय वेगळं साधन नाही. आणि हे मात्र ज्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये आहे, असाच वारकरी, असा भगवत भक्त, असा भक्तवृंद, असा वैष्णव, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. असा भक्त, असा वारकरी ज्याच्या जीवनामध्ये हे नियम आहेत. कुठले नियम आहेत? मुखामध्ये सतत नाम असणं, गणिगण गणात बोते, जय गजानन, रामकृष्ण हरी, राधेश्याम, सीताराम, हर हर महादेव आदी करून तुम्ही कुठल्याही देवतेचं नाव घ्या, हे सतत मुखात असणं. गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं, मग ती कंठी माळ असो नाही तर लांब माळ असो, पण तुळशीची असणं. कारण तुम्ही कुठलीही जरी गोष्ट सेवन कराल तर ती त्या कंठाला लागून, ती तुळस मात्र तुम्ही कुठलीही गोष्ट सेवन केलेली पवित्र कळते. आणि पवित्र केल्यानंतर तुमचं संपूर्ण अंग एक एनर्जी बनून, ती कुठली एनर्जी? नास्तिकतेची नाही, आस्तिकतेची, सात्विक क्षमता, सात्विक शक्ती तुमच्यामध्ये प्रवेश करते. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालण्याचे अनेक फायदे सांगितले, पण आपले 11 वाजत आलेले. अशा पद्धतीने पुढे सांगितलं, गोपी चंदन टिळा. हे मात्र भगवत भक्ताचंही लक्षण आहे. दुसरी गोष्ट, आपल्या या ठिकाणी एक चक्र आहे, त्या चक्राला अर्थात या 2 भुवयांच्या मध्ये गोपी चंदनाचा असू द्या, बुक्का असू द्या, हा टिळा लावून मात्र तो चक्र सतत जागृत ठेवणं. आपली ही मती त्या चक्राने जागृत ठेवून आपली विवेकशील बुद्धी असून सात्विकतेने चालणं, आध्यात्मिकतेचं ज्ञान प्राप्त करणं आणि त्या भगवंत भक्ताचं सदा स्मरण ठेवणं, हे फक्त याच्याने येऊ शकतं. आणि मायबाप फक्त लावण्याने नाही, समोरच्याचा बघितला जरी ना तरी तितकेच पवित्रता त्याला भेटते. शास्त्रकार म्हणतात, चंदनस्तु महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम. केवळ चंदन लावल्याने तर सोडा, नुसतं बघितलं ना तरी जीवात्मा पवित्र होतो आणि त्याला पुण्य प्राप्त होतं, असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. पुढे सांगितलं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. नियमावली सांगते, नाम, तुळशीची माळ, पुढे
कपाळी चंदनाचा टिळा, चौथं सांगितलं आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी. हे नियमावली ज्याच्या जीवनामध्ये आहे, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, आणि तो देवा परम पूज्य जगी, तो जीवात्मा भगवान परमात्म्याचा अत्यंत जवळीक भक्त आहे, असं वर्णन श्री संत नाथबाबा करतात. एकदा क्षणार्धासाठी सगळ्यांनी मात्र या ठिकाणी भजन करायचे, वरती हात करून. हा, सगळ्यांनी करायचं. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, हातवर सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. नुसतं टाळ्या नका वाजू, आता तरी तोंडातून म्हणा एका क्षणासाठी फक्त. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 विठोबार कुमारी, हा हा ढोबार जय कुमार, विठोबार कुमारी, ढोबार कुमार, ढोबार कुमार, विठोबार कुमारी, ढोबार कुमार, विठोबार कुमारी. ढोबार कुमार. तुम्ही कुठलीच गोष्ट करू नका, देवाच्या मंदिरात जाऊ नका, तुम्ही कुठल्या ह्याच्यात जाऊ नका, पण जर तुम्ही नाम घेत जर असणार ना घरात बसल्या बसल्या, तरी ते मंदिरात जाण्यासारखंच आहे. तुम्ही 4 वेळा देवाच्या मंदिरात जाल, पाहिजे तेवढी सेवा कराल, पण मुखात जर नाम नाहीये, आपण ठेच लागलं की आई ग म्हणतो किंवा बापरे म्हणतो, त्याच प्रकारे जर क्षणाक्षणाला आपल्या मुखात राम शब्द असेल, जय गजानन असेल, गण गण गणात बोते असेल, रामकृष्ण हरी असेल, राधेश्याम असेल, सीताराम असेल, तरी त्याची महिमा तितक्याच प्रकारची होते. म्हणून नामाची जेवढी महिमा आहे तेवढी देवाची सुद्धा नाही. म्हणून नाम श्रेष्ठाती श्रेष्ठ आहे हे आज सांगणं महत्त्वाचं होतं. सप्त्याच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घेऊन म्हणजे हे पात्र वाटणं आहे. 7 दिवसामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची व्यंजनं खायला भेटतील. या आजच्या दिवशी नाम घेणं होतं, आणि नामरूपी पात्र ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे तुम्ही भक्ती द्या. मग ती श्रवण भक्ती असो, टाळ्याची भक्ती असो, पायी चालण्याची भक्ती असो, कशाचीही भक्ती असो, पण एकदा तुमच्याकडे पात्र आहे ना, लक्षात येतं का नाही? पत्रावळी ज्याच्याकडे आहे तो त्याच्यावर वरण भात घेऊ शकतो, भाजी घेऊ शकतो, पोळी घेऊ शकतो, गोड पदार्थ घेऊ शकतो, पण ते घेण्यासाठी पत्र तर पाहिजे, पात्र तर पाहिजे, पत्रावळी तर पाहिजे. मग सगळ्यात प्रथम दिवशी सप्ताहाचं म्हटलं की नाम असतो, आणि एकदाची नामाची पत्रावळी वाटली की त्या पद्धतीतून आपल्याला 7ही दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे पदार्थ सेवन करता येतात. म्हणून येणारे जे आहेत, आता पाहायला गेलं, हे बोलायला नको, 7व्या दिवशी 3 दिवस हा कुठलाही कीर्तनकार असला की तो बांधिलकीचा असतो, बंधनाचा असतो. पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील, अन्यत्र 5 दिवस त्यांनी काहीही गाऊ द्या, काही म्हणजे भगवंताचा कुठल्याही चरित्राचा अभंग त्यांनी घेऊ द्या, आणि 7व्या दिवशी म्हटलं की त्यांनी मागणी परच अभंग घेतला पाहिजे, मागणीच मागावी लागते. आणि एकदा 8व्या दिवसाचा सकाळचा काला म्हटला की त्या कीर्तनकाराला त्याला म्हणावंच लागतं. 17 महापुराण 18 पुराणाचा जरी ज्ञाता असला तरी त्याला म्हणावं लागतं, बाबा तुझे 4 वेद, शास्त्रास्त्र, उपनिषद, 17 महापुराण 18 पुराण बाजूला ठेव, पण इथं मात्र तुला भगवंताची चोरीच सांगावी लागणार आहे. हे कधी? 8व्या दिवशी, काल्याच्या दिवशी. असा 3 दिवसाचा कीर्तनकार हा बांधिलकीचा असतो. आज माझ्या यथायोग्यतेप्रमाणे, विवेकाच्या प्रमाणे, श्री संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने जेवढ्या प्रकारचं
मोठं असो लहान असो, ज्या पद्धतीचं क्वालिटीचं पात्र तुम्हाला वाटतं आलं त्या पद्धतीने मी वाटण्याचा प्रयत्न केला. आता मात्र आपली वेळ झालेली, म्हणून माझी याच ठिकाणी मी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, श्री संत गजानन महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.